सर, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील किंवा आनंद दिघे असतील यांचं जे आता तुम्ही स्ट्रक्चर तयार केलेलं आहे आणि प्रत्यक्ष त्याच्यामध्ये ठाण्याचं काही स्ट्रक्चर लावलं गेलेलं आहे, कसं तयार केलं आणि मग तुम्हाला या संदर्भात हे तयार करण्यासाठी कोणाकडनं हे आता मागणी आली आणि साधारण किती दिवस लागले तुम्हाला याला? साधारण हे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि बाळासाहेब ठाकरे हे शिल्प बनवताना मला रिक्वायरमेंट सर्वप्रथम आलेली की ठाण्याच्या ज्या माजी महापौर आहेत मीनाक्षी शिंदे यांच्याकडनं रिक्वायरमेंट होती आणि त्यांना एक नेहमी आपण फोटो जे लावतो त्या पलीकडे जाऊन रिअलिस्टिक पोर्ट्रेट कशा टाईपनं करता येईल असं त्यांची रिक्वायरमेंट होती. तर त्या अनुषंगाने मी मग याचं रिलीफ पोर्ट्रेट बनवले. हे जवळजवळ 10 इंच हाय रिलीफ आहे आणि त्याचं मग मॉडेलिंग करून दोन्ही शिल्पांबद्दल थोडं स्टडी केलं आणि त्या अनुषंगाने मग त्याचं मॉडेलिंग करून त्याचं फायबर डाय बनवल्या आणि त्यातून सिलिकॉनची डाय रेडी करून आणि त्यातून मग फायबर रेक्झिनचे पीस काढले, फायनल प्रिंट काढला आणि त्यातून मग त्याचं पुढे जाऊन त्याचं रिअलिस्टिक बेसवर त्याचं पेंटिंग केलं. आणि या टाईपचं काम बऱ्यापैकी आर्टिस्ट करत नव्हते, तर ती मी माझ्या ही स्टाईल मी क्रिएट केलेली आहे, 3D पोर्ट्रेट अँड रिअलिस्टिक पेंटिंग. अशा टाईपचं काम करताना साधारण हे काम करताना कालावधी गेला मला एक 15 दिवसांचा कालावधी गेला त्याचं मॉडेलिंग प्लस कलरिंग करत तोपर्यंतचा 15 दिवस मला गेलेले ते काम करताना. आणि हे ठाण्याला मानपाडामध्ये मीनाक्षी शिंदे यांनी जे वाचनालय बनवलंय डिजिटल लाईव्ह, तर ते MPSC UPSC मुलांसाठी त्यांनी केलेले आहे खास करून. तर तिथे ही दोन्ही कामं लागलेली आहेत आणि यासोबत APJ अब्दुल कलामांचं एक वॉल म्युरलही आहे, तर तेही साधारण एक 5 ते 6 इंच हाय रिलीफ आहे. अशी 3 कामं त्या वाचनालयात शिल्पाकृती आपल्या लागलेल्या आहेत. भारतामध्ये अजून आतापर्यंत कुठल्या कुठल्या राज्यात आपण अशी स्ट्रक्चर तयार करून? बऱ्याच राज्यांमध्ये माझे शिल्पही लागली गेलेली आहेत. खास करून मुंबईत तर बऱ्यापैकी लागत आहेत, त्यानंतर इकडे गुजरातमध्ये लागलेले आहे, राजस्थानमध्ये आहे. अशा विविध राज्यांमध्ये पुढे जाऊन पण आम्ही शिल्प लावण्याचे ट्राय करतोय. बाहेरून बऱ्याचशा रिक्वायरमेंट येत असतात. हे तयार करण्यासाठी साधारण जर आपल्याला टोटल म्हणजे याची मटेरियल कॉस्ट असेल किंवा काय असेल आणि याची असेल साधारणतः जर कोणाला हे तयार करायचं असेल तर त्याच्यामध्ये किती बजेट येऊ शकते, म्हणजे तुमच्या साईज प्रमाणे काय काय? प्रत्येक शिल्पाची साईज डिपेंड करते आणि मटेरियल डिपेंड करतो कुठल्या क्लायंटला कोणत्या माध्यमामध्ये त्याचं कास्टिंग करून हवंय, त्यानुसार या शिल्पांच्या प्राइस ठरल्या जातात. सर, आता हे जे आता तुम्ही स्ट्रक्चर बनवले याची लाईफ किती असू शकते? आपण साधारण हे फायबर रेक्झिन जे मटेरियल आहे हे वेदर प्रूफ आहे आणि डिपेंड करतं काम आउटडोअर लागणार आहे की इनडोअर आहे, तर त्यानुसार आम्ही त्याचं कास्टिंग करून क्लायंटला देत असतो. साधारण मटेरियलची लाईफचा जर तुम्ही विचार केला तर 20 ते 30 वर्ष आरामात हे टिकतं. त्याच्यानंतर आपण थोडस त्याला हे याचं मेंटेनन्स पार्ट म्हणजे याचं कलरिंग डल होणं, वेदर आता ज्या राज्यांमध्ये किंवा ज्या ठिकाणी हे शिल्प लागतात, काही शिल्प ही आउटडोअर असतात, काही इनडोअर असतात, तर त्यामध्ये या शिल्पांचं कलरिंग मेंटेनन्स हे करावं लागतं, कारण की कुठे वेदर काय काम करतंय ते आपण जज नाही करू शकत. Subscribe for more content.